वारकरी परंपरा और भक्ति के प्रतीक आषाढ़ी एकादशी के उपलक्ष्य में हजारों श्रद्धालु पांडुरंग भगवान की नगरी पंढरपुर की ओर प्रस्थान करते हैं। इसी पावन अवसर को ध्यान में रखते हुए महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडल के चोपड़ा आगार की ओर से विशेष बस सेवाओं का आयोजन किया गया है, जिससे चोपड़ा तालुका के नागरिकों और ग्रामीण भागों के वारकरियों को पंढरपुर तक यात्रा करने में सुविधा हो। आषाढ़ी एकादशी के अवसर पर चोपड़ा आगार से भक्तों के लिए पंढरपुर विशेष बस सेवा शुरू की गई है। आगार प्रमुख महेंद्र पाटिल ने बताया कि 18 जून से अब तक ग्रामीण भागों से 9 बसें छोड़ी गई है। प्रतिदिन 2 नियमित बसें चलाई जा रही है और जरूरत पड़ने पर तीसरी बस भी उपलब्ध कराई जा रही है। जहाँ 40 से अधिक भक्त पंढरपुर जाने को तैयार है, उन गाँवों से सीधा बस सुविधा दी जा रही है। पुलिस व प्रशासन के सहयोग से यात्रा की व्यवस्था सुचारू है। ग्रामीण भक्तों ने इस पहल का स्वागत किया और कहा है कि इससे वारकरी परंपरा को नई ताकद मिलेगी। साहेब, यावर्षी पंढरपूर यात्रेसाठी आपल्या आगारातून किती बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि काय आतापर्यंत येणाऱ्या या 2 दिवसात अजून किती वाढवण्यात आहे, काय कसं आहे नियोजन? नमस्कार, मी महेंद्र पाटील, आगार व्यवस्थापक चोपडा आगार। यावर्षी पंढरपूर यात्रेला पाऊस चांगला असल्या कारणाने खूप मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळत आहे। आम्ही जवळजवळ 18 तारखेपासूनच बस चालू केलेली आहे। दररोज आगारातून 2 बसेस असतात। त्याचप्रमाणे गावातून मागणीप्रमाणे आतापर्यंत आम्ही 9 बस पुरवलेल्या आहेत। त्यात धानोरा 3, वडोदा, हातेर, खामखेडा, सुपकार, कठोरा अशा गावातून डायरेक्ट गाड्या गेलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त आम्हाला 12 गाड्यांचं विभागीय कार्यालयाकडून नियोजन आलेलं आहे। त्याचप्रमाणे जालना विभागात आपल्या 3 आणि नगर विभागात 9 अशा गाड्या जाणार आहेत प्रवासी सेवेसाठी आणि जशी मागणी त्याप्रमाणे आपण दररोज गाड्या पुरवतोय। दररोज आगारातून 8 वाजता आणि 8:30 वाजता पंढरपूरसाठी गाड्या सुटत आहेत। आणि ज्या गावातून जेवढे आपल्या पूर्ण सीट झाले तिथं गाडी जाऊन तर प्रत्यक्ष आम्ही यावर्षी जवळजवळ 9 गाड्या आतापर्यंत पुरवलेल्या आहेत आणि जर अजूनही मागणी आली तर अजूनही आम्ही गाड्या पुरवण्यात